मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक पाठीमागचा व्ह्यू बघाल तर मी आज आहे बाहेर, तर तरी पण इथून तुमच्यापर्यंत रीडिंग पोहोचवण्यासाठीचा जो काही आदेश माझ्यापर्यंत पोहोचला त्यासाठी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते। तर इथलं जे काही व्हाइब्स आहेत किंवा निसर्गाच्या प्रकृतीच्या मध्ये आपण जो आपला वेळ स्पेंड करतो किंवा त्याची जी एनर्जी असते त्यातून खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असे मेसेजेस मिळत असतात। तर त्या प्रकृतीचा, त्या एनर्जीचा आणि ह्या निसर्गाचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे या मे महिन्यासाठी आणि येणारे 15 दिवस तुमच्यासाठी कोणते व्हाइब्स, कोणत्या एनर्जीज अट्रॅक्ट होत आहेत आणि तुम्हाला काय करण्यासाठी सांगतायत हे आपण आता ह्या रीडिंगमधून सांगणार आहोत। आणि तर आपण प्रकृतीच्या ह्याच्यात आहेत आणि आणायचे मी जेव्हा घरून निघत होते तेव्हा मी फक्त एकच डेक माझ्याबरोबर आणला, तो सुद्धा फक्त आणि फक्त देवींचा डेक आहे, म्हणजे प्रकृतीचा डेक आहे। आणि हीच प्रकृती आपल्याला काय सांगते येणाऱ्या मे महिन्यासाठी, येणाऱ्या 15 दिवसांसाठी काय एनर्जी असेल जी मातृत्वाची आहे, ॲज अ फिलिंग, आईची जी भावना आहे, मातृत्व जे आहे, प्रेम जे आहे ते प्रेम तुमच्यासाठी देण्यासाठीचा आणि तो प्रेमाचा संदेश देण्यासाठीचा हा मेसेज माझ्यापर्यंत आला आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा फक्त प्रयत्न करते। तर बघूया ह्या रीडिंगमधून तुम्हाला तुमच्यापर्यंत कोणता मेसेज पोचवायचा आहे आणि देवींना या प्रकृतीला कोणता मेसेज पोचवायचा आहे, काय आहे ज्यातून तुम्हाला काही तुमचे डिसिजन्स असतील, काही अशा गोष्टी असतील ज्या मोठ्या स्तरावर तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यासाठी येणारे मार्गदर्शन असेल, अडथळे असतील किंवा त्याच्यावर करण्यात येणारी मात असेल, अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक आपण काय म्हणतो एक धागा जो तो या रीडिंगमधून मिळेल आणि या निसर्गाच्या व्हाइब्समधून तुम्हाला मिळेल। तर हे व्हाइब्स खूप छान आहेत, प्रकृती खूप छान आहे, निसर्ग, पानं, फुलं आणि इथला आनंद एक वेगळी मनाला मोहकता देऊन गेला आणि छान खूप सकारात्मक विचार देऊन गेला। तर हाच सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत काय पोहोचवतोय हेच बघायचं आहे आणि येणाऱ्या 15 दिवसांसाठी प्रकृती तुम्हाला कोणता संदेश देते हे तुमच्यासाठी आहे या रीडिंगमधून। तर बघूया येणाऱ्या 15 दिवसात देवी सरस्वतींचाच कार्ड आहे। तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये म्हणजे हा मे महिना आहे, मे महिन्यामधले जे येणारे 15 दिवस आहेत त्यामध्ये तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्यातल्या ज्या कला आहेत, ज्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही काही करू पाहताय, मग कोणत्याही माध्यमातून असू दे, योग असू दे, ध्यान असू दे, रीडिंग्स असू दे किंवा तुमच्या कोणत्याही कला असू दे, बिझनेस असू दे, काही गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता इथं दाखवली जाते देवी सरस्वती, म्हणजे तुमच्या ज्ञानात भर पडते। जे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुमचं ज्ञान जे काय आहे ते वाढते, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते, जे काय हातात घ्याल ते यशस्वी कराल अशी तुमची एनर्जी प्रकृती तुम्हाला ब्लेस्ड करते आणि तुम्हाला इन्स्पायर करते। म्हणजे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला इन्स्पायरच केलं जाणार आहे, तुम्हाला उठवलं जाणार आहे। तुम्ही किती बसण्याचा प्रयत्न केला, किती आळस करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या 15 दिवसांमध्ये, तर तुम्हाला बसू दिलं जाणार नाही, कारण तुम्हाला इन्स्पायर अशा काही गोष्टी, अशा काही अपॉर्च्युनिटी, संधी तुमच्या समोर आणून ठेवल्या जातील की त्यामुळे तुमच्यात कलेला बाहेर काढायलाच पाहिजे किंवा तुम्ही ते केलंच पाहिजे। हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे। तर देवी सरस्वती तुम्हाला सांगतात तुमचं स्वतःचं एक्सप्रेशन जे आहे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये खूप भारी पडणार आहे, खूप छान पडणार आहे। म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तिथं येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुमचं एक्सप्रेशन, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं क्रिएटिव्हिटी, तुमचे जे काही तुमच्या आवडी निवडी सगळं आहे त्यामुळं तुमचा एक औरा वेगळाच होणार आहे। त्यामुळे एक आकर्षणाची जी काही शक्ती आहे तुमची येणाऱ्या 15 दिवसांमध्ये वाढते, म्हणजे ज्ञानही आकर्षित करताय, अपॉर्च्युनिटी आकर्षित करताय, प्रकृतीचा आशीर्वाद आकर्षित करताय, मायेचा आशीर्वाद आकर्षित करताय। त्यामुळंच येणाऱ्या 15 दिवसांमध्ये ज्ञानाची भर पडते, ज्ञान वाढते, ज्ञानातली जी म्हणजे त्यातलं आपण काय म्हणतो मुळाशी गेल्याशिवाय काही गोष्टी कळत नाहीत, तर त्या मुळापर्यंत तुम्ही जाता येणाऱ्या 15 दिवसांमध्ये। ज्या गोष्टी म्हणजे आपण ज्या क्षेत्रात तुम्ही आहात तिथले बाप बनताय येणाऱ्या 15 दिवसांमध्ये, म्हणजे त्या ॲज अ बाप बनताय, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये पोहोचताय तुम्ही, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात खरंच त्यात पारंगत होण्यासाठी काय केलं पाहिजे, कशाची जोड असली पाहिजे, कुठं पोहोचलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, या गोष्टींचा जो खोल अभ्यास आहे तो तुम्ही करताय। ॲज अ कुठूनही तुम्ही घेत असाल, AI वरून घ्या, मोबाईलवरून घ्या, पुस्तकांमधून घ्या, ग्रंथांमधून एखादा मेसेज तुम्हाला मिळेल, ॲज अ प्रकृतीमधून तुम्हाला मेसेज मिळेल,
पण मिळणार आहे. येणाऱ्या 15 दिवसांसाठी तुमचं ज्ञान वाढतंय, प्रकृती तुम्हाला ज्ञानाचा आशीर्वाद देते. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये ज्ञान आहे, ज्ञान, धन, सुख, समृद्धी सगळ्याची क्रिएटिव्हिटी म्हणजे ज्ञानानं. जर तुमच्याकडे देवी सरस्वती असतील तरच तुमच्याकडे महालक्ष्मी येतात, ज्ञान असेल तरच पैसा येतो, श्रीमंती येते. आणि ते ज्ञान तुमच्याकडे येते येणाऱ्या 15 दिवसात, म्हणजे तुमच्यासाठी दरवाजे उघडले जात आहेत, सुख समृद्धीचे, आनंदाचे दरवाजे उघडले जातात. मग यातून प्रवेश करायचे असेल तर स्वतः आपल्याकडे काहीतरी असायला पाहिजे, होय की नाही. तुमचं ज्ञान, तुम्ही एवढा प्रयत्न केला तर एवढी साथ द्यायला देवी आहेत किंवा प्रकृती आहे, पण प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला उठवायला कोण येणार नाही आहे, उठलं तुम्हीच पाहिजे. फक्त तुमच्यासाठी ज्या तुमच्या कलेला साजेश आहेत, तुमच्या स्वभावाला साजेश आहेत, तुमच्या कलागुणांना साजेश आहेत, अशा जे काही अपॉर्च्युनिटी आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. ह्या माध्यमातून ही जी रीडिंग आहे ती हे तुम्हाला सांगते. तर हे दुसरं कार्ड आहे जे म्हणजे काली, महाकालींचं आहे. म्हणजे या येणाऱ्या 15 दिवसात ज्ञान आणि शक्ती ह्या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी तुमच्या बरोबर आहेत. जे काही तुम्हाला करायचं आहे, ज्या काही गोष्टींना, ज्या काही चॅलेंजेसना तुम्ही फेस करत होता, ज्या काही संकटांना तुम्ही फेस करत होता, काही अशा घटना, अशा गोष्टी होत्या ज्यांना तुम्ही फेस करत होता, जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणत होते, किंवा अशा गोष्टी होत्या ज्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी येत आहेत, पण त्या घ्यायच्या कशा, त्याच्यावर कसं काम करायचं, कुठल्या कलेला वाव द्यायचा, काय माझ्यासाठी आहे हे सुद्धा तुम्हाला म्हणजे हे होत नव्हतं. म्हणजे काही अदृश्य शक्ती अशा आहेत, तुमच्यासाठी असेल किंवा तुमच्या मुलांसाठी सुद्धा असेल, की काही अदृश्य शक्ती आहेत की त्यांच्यापर्यंत त्या ज्ञानाची पुरचुंडी पोहोचू देत नव्हत्या. तर येणारे 15 दिवस असे आहेत की तुमच्याकडे फ्लो होतोय, त्या ज्ञानाचा फ्लो होतोय, आणि त्याच्यामध्ये येणारे ज्या काही अडथळे आहेत ते सगळे अडथळे काढून टाकले जात आहेत. आणि देवी तुम्हाला सुरक्षित ठेवतात, ही प्रकृती तुम्हाला सुरक्षित ठेवते, त्यांनी प्रोटेक्शन तुम्हाला दिले. त्यामुळे इतकी आणि छान आणि मस्त ब्लेस्ड सोल आहात तुम्ही, असं तुम्हाला इथं आशीर्वाद सुद्धा दिला जाते. आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये तुम्ही लीड रोल करताय. ज्या काही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल किंवा ज्या काही ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय तिथं लीड रोल करताय. मार्गदर्शक म्हणून तुमचं जे काम आहे, लीड करताय तुम्ही तिथं. तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मागे नाही आहात की मी काय करू किंवा मी कसं करू देत आणि मागं जावं, हे करावं, काही अशा एनर्जीज असतात, नाही मला नाही होणार आहे, कुणाला तरी पुढं करून त्या बाजूला होतात, तसं नाही. तुम्ही लीड रोलमध्ये असणार आहात येणारे 15 दिवस. काही कोणत्याही तुम्ही ह्याच्यामध्ये असाल, ॲज अ एक्झाम्पल, उदाहरण म्हणून तुम्ही सगळ्यांमध्ये राहणार आहात की काय होता, काय होतीस तू, काय झालीस तू, असं हे गाणे बघा. तसं तुमच्यामध्ये एक पास्टला एक एनर्जी वेगळीच होती आणि आताची एनर्जी जी येणाऱ्या 15 दिवसांची असणार आहे ती वेगळीच असणार आहे. कारण प्रकृतीनं तुम्हाला ब्लेस्ड केले, प्रकृतीनं तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याने तुम्हाला कुशीत घेतले. आणि त्यामुळेच हे बघा, जे प्रारब्ध आहे, ज्या गोष्टी आहेत त्या बदलणार नाही, पण ते बदलू कधी शकतो आपण, ज्या वेळेला आपल्यातली एखादी अशी शक्ती आहे जी बाहेर येते. काही गोष्टींचं पूर्वकल्पना आपल्यापर्यंत येते, म्हणजे जे गोष्टी होणार आहेत त्या गोष्टींचा अनुभव आपल्यापर्यंत येतो, अध्यात्माने येतो, स्पिरिच्युअलिटीने येतो. स्पिरिच्युअल जर्नी जेव्हा सुरू होते, अवेकनिंगच्या टायमिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. हे सगळं तुम्हाला अगोदर सांगितलं जातं. प्रारब्ध आहे, तुम्ही काय करणार आहे हे अगोदर तुम्ही घेऊन आलाय. कुणाचं आयुष्य किती आहे हे सुद्धा प्रत्येकानं त्याचं ते घेऊन आलंय. पण त्यामध्ये त्याच्याकडून संत ज्ञानेश्वरांचं इथं जर उदाहरण घेतलं तर त्यांचं आयुष्य किती छोटं होतं, पण त्यांनी असं काही केलं की किती जगाला ज्ञान देणारी जे काय आहे ते त्यांनी ज्ञानेश्वरी घडवली, होय की नाही. मग माणसाचं जे आहे तेवढ्या ज्या ह्याच्यात आहे तेवढ्यात आपण जे किती चांगलं करता येईल आणि काहीतरी चांगलं देता येईल समाजाला, लोकांना, आपल्या फॅमिलीला असेल, सगळ्याला आपण एक दुवा म्हणून तिथं काम करतो. आणि ते तुम्हाला इथं सांगितलं जातं, येणाऱ्या 15 दिवसात एक दुवा म्हणून तुम्ही काम करणार आहात. एखादं अशी गोष्ट तुम्ही हातामध्ये घेतली आहे, असं काही निर्णय तुम्ही असे काही घेतले किंवा असं काही हातामध्ये घेतलेलं आहे की ज्यामुळं तुम्ही ते पार पाडू शकता. तुमचं मार्गदर्शन सुद्धा इथं लाभणार आहे. खूप लोकांना तुमचं मार्गदर्शन सुद्धा इथं मिळणार आहे. त्यामुळे खूप मोठा हा मेसेज आहे. आणि खूप महाकाली, ज्ञानी देवी सरस्वती सगळे तुम्हाला खूप ब्लेस्ड करतात, खूप आशीर्वाद देतात. खूप मोठा असा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातो. आणि ही जी रीडिंग आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल जे प्रकृतीचा खूप आदर करतात. जिथं तुम्ही प्रकृतीचा आदर करता, निसर्गाचा आदर करता, तिथंच देवींचा आशीर्वाद असतो आणि तरच त्या तुमच्या बरोबर असतात. म्हणून निसर्गाचा आदर करणाऱ्या अशा सोलपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचेल.
आणि हे तुमच्यासाठीच असेल. तर येणारे 15 दिवस प्रकृती तुम्हाला अशा एक सुरक्षा कवच देते. ॲज अ सुरक्षा कवच म्हणजे काय, जर तुमच्या पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये खूप आहे, सकारात्मकता खूप आहे आणि त्याला काहीतरी अशा घटना होतात की त्यामधून तुम्हाला ते थांबतं, त्या गोष्टी होत नाही. तर तिथं प्रकृती तुम्हाला ब्लेस्ड करते, आशीर्वाद देते, तुम्हाला सांगते की तुमच्या ज्या कला आहे, तुमचे जे गुण आहे ते वाढवा. तुम्हाला ब्लेसिंग्स दिलेत, आम्ही तुम्हाला ब्लेस्ड केले, तुम्हाला ब्लेसिंग्स दिले, सगळं दिले. पण येणारे 15 दिवस हे त्यातच आहेत. निसर्गाचा आदर तुम्ही करताय म्हणून तिथपर्यंत तुमच्यापर्यंत हे पोचते. पाणी असेल, निसर्ग असेल, झाडं असतील, वेली, पानं, फुलं, हे सगळं आपण लावलं तर त्याचा आनंद आपल्याला घेता येणार आहे, हो की नाही. ते सुद्धा तुम्ही करताय. वृक्षारोपणाचं जे काय तुम्ही जर हे करत असाल, तुम्ही ते काही उद्दिष्ट हातात घेतलं असेल, ते सुद्धा तुम्ही पूर्णत्वात नेताय. असे काही NGOs असतात, खूप मोठ्या संस्था असतात, ज्या अशी कामं करत असतात, त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. पण ते होतंय कारण तुमच्यामध्ये ते आवड आहे, तुमच्यामध्ये ती आवड आहे, ते तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुमचं वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, होय की नाही. आपलं सगळं सोडून ते करायचं नाही, पण त्यातून तुमच्या वेळातला थोडा वेळ त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करा. झाडांसाठी, फुलांसाठी, पानांसाठी थोडासा वेळ द्या. त्याची स्वच्छता असेल, त्यांना पाणी घालणं असेल, कारण हे काय आहे, तुमच्यातलं प्रेम जे आहे, तुमचं हार्ट चक्र आहे ते ओपन करण्यासाठी सांगताय देवी 15 दिवसांसाठी मेसेज, की येणाऱ्या 15 दिवसात तुमचं हृदय असं मोकळं होतंय, मायेचा जरा पाझर फुटतोय. तर ह्या पाझराची खरंच गरज आत्ता ह्या सृष्टीला आहे. आणि ह्या सगळ्या ह्याला आता आईची गरज आहे, या मायेची, प्रेमाची गरज आहे. तर तो झरा आहे तो तुमच्यातून बाहेर येतो. आणि हा इथं सांगितलं जाते बघा, ही कार्ड आहे जे राजराजेश्वरी सारखा म्हणजे तुमचा औराच तसा आहे, असा राजराजेश्वरींसारखाच औरा आहे तुमचा. त्या औरामध्ये बघा तुम्ही खूप प्रोटेक्टेड आहात आणि म्हणजे एक डिवाइन एनर्जी तुमच्यामधून प्रवाहित होते. तुमच्याकडं बघितलं की तुमच्याकडं बघणं असेल, तुमचं बोलणं असेल, तुमची अदर ॲक्टिव्हिटीज असतील, तर तुमचा औरा पूर्ण आहे तर तो डिवाइन प्रोटेक्टेड आहे, परमेश्वराने प्रोटेक्ट केलेला आहे, सुरक्षित केलेला आहे. आणि त्यामुळंच तुम्हाला येणारे 15 दिवस खूप अगोदर काही गोष्टींचा संकेत दिला जाईल. ही प्रकृती तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसात ही संकेतच देणार आहे. काही घटना, काही गोष्टी, काही अपॉर्च्युनिटी, काही असे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. त्यामध्ये सुद्धा प्रकृती तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला प्रोटेक्शन देते. कारण आयुष्याचा एक टप्पा म्हणजे प्रत्येक वेळा प्रत्येक माणसाचा आयुष्यातला एक टप्पा संपला की दुसऱ्या टप्प्यामध्ये ते त्याच्या ते हे बदलत असतं. तर तुमच्यासाठी हे जे बदलणं आहे ते सुद्धा येतं. खूप मोठा चेंज तुमच्या आयुष्यात येणाऱ्या 15 दिवसामध्ये येतोय आणि तो चेंज तुम्हाला स्वीकारायचा आहे. तो तुम्ही स्वीकारताय सुद्धा, कारण तुमच्यामध्ये तुमची मेंटॅलिटी, तुम्हाला काहीतरी तुमची घेण्याची जी वृत्ती आहे, समाधान जे आहे ते तुमच्याकडे भरपूर आहे. आणि त्यामुळंच म्हणजे सगळ्या आपण काय म्हणतो, तुम्ही खूप असे ॲक्टिव्ह असणार आहात येणाऱ्या 15 दिवसांमध्ये. म्हणजे जे दुर्गांसारखे जे 5 त्यांच्या सगळ्या हातात एक वेगवेगळे शस्त्र असतात, हो की नाही, तसे तुमच्यामध्ये तुमच्यातल्या अपॉर्च्युनिटी आहेत. कितीही अपॉर्च्युनिटी असू दे, 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, नाही तर 5 असू दे, पण त्या 5 ह्याच्यावर तुम्ही काम करणार आहात. जशी एक स्त्री घरामध्ये काम करते, फॅमिली बघते, मुलांना बघते, नोकरी करते आणि काही तिचं असेल तर ते करते, तसंच त्याचा प्रकृतीचा आशीर्वाद तुमच्यावर येते. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, मग कुठलंही असू दे, तुम्ही सगळं अगदी छानपणे हँडल करणार आहात. मस्त अशी एनर्जी तुमची येणाऱ्या 15 दिवसांमध्ये दिसते. खूप पॉझिटिव्ह, उत्साही एनर्जी तुमची येणाऱ्या 15 दिवसांमध्ये दिसते. उत्साह दिसतोय तुमच्यामध्ये. आणि देवी कात्यायनी आहे बघा. देवी कात्यायनी तुम्हाला काय सांगतायत, तुमच्यातली स्ट्रेंथ त्या वाढवतायत. ज्यामुळं तुम्हाला काही उदासीनता येत होती, आळस येत होता, तुम्हाला असं वाटत होतं अरे बाबा हे करू का नको, किंवा काही करताना म्हणजे मन उल्हासित होत नव्हतं, उत्साह येत नव्हता, करू की नको ही शंकाच आधी मनात, काहीतरी नकारात्मक विचारच मनात. अशा काही सोल्स असतात बघा, चांगलं काय सांगायचं पुढचं नकारात्मकच बोलतात. म्हणजे त्यांच्यावर तो प्रभाव असतो, त्यांची चूक नसते, त्यांच्यावर तो प्रभाव असतो. तर त्या प्रभाव तुमच्यावरचा त्या काढतायत. आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये असे काही तुमच्यावर जर कुणाचा अदृश्य शक्तींचा प्रभाव पडला असेल तर तो त्या प्रभावातून तुम्हाला बाहेर काढलं जाते. आणि तुमच्यातला जो गुण आहे, जो चांगला गुण आहे, त्यानं तुमच्याला स्ट्रेंथ देऊन, तुमच्यातला उत्साह वाढून तो गुण वर काढला जातोय. त्या गुणाला तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. येणारे 15 दिवस हाच मेसेज आहे तुम्हाला, यांचं प्रकृतीचा मेसेज आहे की तुमच्या कलागुणांना बाहेर काढा आणि
इन्व्हेस्टमेंट करा जिथं तुम्हाला खरंच गरज आहे. इन्व्हेस्टमेंट कुठं करायची? वेळेची इन्व्हेस्टमेंट करा, एनर्जी इन्व्हेस्टमेंट करा. हे कुठं इन्व्हेस्टमेंट करायचे? जे तुमच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी चांगलं आहे तिथं ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय. तुमच्या शब्दांची असेल, तुमच्या वेळेची असेल, तुमच्या सेवेची असेल, पण ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुम्हाला ग्रो करणारी इन्व्हेस्टमेंट असेल. तुमचा औरा असेल, तुमची पुढचं भविष्य जे इन फ्युचर तुम्हाला ग्रो करणारे ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्यासुद्धा आहेत आणि त्या घेण्यासाठी पाहिजे काय स्ट्रेंथ. आळस असेल तर ती अपॉर्च्युनिटी आलेली सुद्धा जाऊ शकते. तर जेव्हा स्ट्रेंथ असेल, उत्साह असेल, तेव्हा तुम्हाला लगेच ती कॅच करता येते. म्हणून येणाऱ्या 15 दिवसांमध्ये ही प्रकृती तुम्हाला स्ट्रेंथ देते, तुमच्यातला उत्साह वाढवते. जे काही कुठं हरवलेला असा उत्साह होता तो सगळा पुन्हा भरून काढते वरती आणि तुम्हाला पूर्णपणे सगळ्या ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन आहे. जे अचीव करण्याचं एक स्वप्न तुमचं होतं बघा, काहीतरी अचीव करण्याचं प्रत्येक माणसाचं एक ध्येय असतं की त्याला काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी त्याचा गोल आहे, तिथपर्यंत त्याला पोहोचायचं आहे. तर हे येणारे 15 दिवस तुम्ही पोहोचताय. तुमच्या अचीवमेंट जी आहे ती तुमची होते. म्हणजे तुमचा जो गोल आहे त्या गोलपर्यंत तुम्ही पोहोचताय. मग करिअरमध्ये असू दे किंवा अदर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर तिथपर्यंत तुम्ही तुमची ही अचिव्हमेंट होते आणि या अचिव्हमेंटमध्ये जे काय ऑब्स्टेकल्स असतील ते सगळे दूर होत आहेत. खूप छान आणि खूप मस्त अशी ही रीडिंग आहे आणि ही रीडिंग अगदी शेवटपर्यंत सगळ्यांनी ऐका. म्हणजे तुम्हाला काही मेसेज आयदर 4च कार्ड्स आपण काढलेले आहेत आणि या 4 कार्ड्समधून खूप मोठा मेसेज हा निसर्गानं, तत्वानं, ह्या प्रकृतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर नक्की हा जो मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे त्याच्यावर गौर करा. काही ना काही असा मेसेज आहे, काही अशी हिंट आहे जी प्रकृती तुम्हाला देऊ पाहते, तुमच्यापर्यंत पोहोचवू पाहते. ती समजून घ्या असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. अशा गोष्टींशी जोडले जा की ज्यामुळे तुम्हाला नवीन काही शिकता येतील, नवीन तुमची कला बाहेर काढता येतील. कारण शिक्षण हे असं आहे जे कुठल्याही वयात कधीही ते करू शकता आणि ते थांबू शकत नाही. तुम्ही आहे तोपर्यंत तुम्ही शिकतच असता, पण काय शिकतं हे महत्त्वाचं आहे. तर तुमच्या कलेला ओळखा आणि त्या कलेतले बाप व्हा असं प्रकृती तुम्हाला सांगते आणि हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातोय. आणि येणारे 15 दिवस खूप ब्लेसिंग्स आहेत तुमच्यावर. लिडरशिप करताय, उत्साह आहे, आनंद आहे, सुखसमृद्धीची दारं उघडत आहेत, अपॉर्च्युनिटी येत आहेत. हे सगळं घेण्यासाठी आपण काय म्हणतो, खुली बाहों से उसे स्वीकारना चाहिए. तसंच तुमचं म्हणजे पूर्ण तुम्ही तुमच्या हे करून तुम्ही ते स्वीकारा. तुमच्यासाठी स्वीकारण्यासाठी ते सांगितलं जातं आणि तुम्ही ते स्वीकारताय सुद्धा. खूप मोठा आणि असा ब्लेस्ड असा मेसेज आहे. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री.